एवढं बोलून मी थांबतो. सचिन आज एक बात फ्लॅश होती आहे की मनोज जरांगे पाटील आंतरवालीला न थांबता सरळ बीडला निघून गेला. सकाळी तुम्ही त्यांच्या सोबत होता. काय प्रकरण आहे? मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी कंप्लीट अजून 1 महिना आरामाचा सल्ला दिलेला आहे. पण चाकरवाडीला जे ज्ञानेश्वर महाराज माऊली ज्यांचं जे देवस्थान आहे त्या ठिकाणी मोठा सप्ताहाचा कार्यक्रम होता. तिथं समाधीचे दर्शनाला मनोज जरांगे पाटलांनी शब्द दिला होता की मी माझी कुठलीही परिस्थिती असली, आता जेव्हा शब्द दिला होता त्यावेळेला त्यांनी उपोषण चालू केलेलं नव्हती, त्यांची प्रकृती ठणठणीत होती. पण आज जे आहे मनोज जरांगे पाटील ॲडमिट होते, तर मनोज जरांगे पाटलांनी शब्द जो दिला होता त्या पद्धतीने आज त्यांनी डॉक्टरांचा सल्ला न जुमानता त्यांनी चाकरवाडीला जायचं ठरवलं. तर सकाळी 7 वाजेला निघायचं होतं, मी त्या ठिकाणीच होतो. 7 वाजेला निघायचं होतं, पण काही कारणास्तव एक पत्रकार परिषद असल्यामुळं 8:30 इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले आणि मला दादांसोबत जायचं होतं आंतरवालीपर्यंत. त्यांना सोडून मला वापस यायचं होतं, पण 8:30 इथं वाजले आणि ही मीटिंग 11 वाजेची इथं ठरलेली होती. त्यामुळे असं फ्लॅश होतंय की वडीवोदरीला आंदोलन असल्यामुळे ओबीसीचं आंदोलन असल्यामुळे ते तिथे थांबले नाही. डायरेक्ट हो, बातम्यांमध्ये काय असतं, आता हे तुम्हाला बातम्या लावायला तुमचा व्ह्यू जर वाढवायचा, तुमचा TRP वाढवायचा, तर त्या बातम्या लावल्या जातात. मनोज जरांगे पाटील अजूनही आज आंतरवालीला जायच्या भूमिकेवर ठाम आहे. डॉक्टरांनी विनंती केली आणि आम्हीही विनंती केली, दादा तुम्ही सरळ चाकरवाडीला जा आणि चाकरवाडीहून सरळ तुम्ही संभाजीनगरला या. कारण हे जे वादळ आपलं 6 जुलै ते 13 जुलै आपल्याला चालू करायचं आहे, तर त्या 13 जुलैच्या वादळासाठी मनोज जरांगे पाटील ठणठणीत असणं जरुरी आहे. कारण त्यांची जर प्रकृती चांगली असली तर ते सरकारच्या विरोधात लढू शकतात. म्हणून सर्व समाज बांधवांकडून आम्हाला त्यांना विनंती आहे की तुम्ही जाऊ नका. हे यांनी काही म्हणू द्या, आम्ही त्यांना जुमानत नाही. हे काय होतं ते चांगल्या व्ह्यूज वाढायसाठी काही लोक तिथं ते आक्रमक भूमिका घेतात. पण समाज बांधवांनी गरम होऊ नका, आपण शांत आहे, अशंड नाही. पण आपल्याला जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे गरजवंत मराठ्यांचा आहे, आपला एक बंदा काफी आहे. त्यांनी दाखवून दिलेलं आहे जगाला, मी एकटा काफी. फक्त आपण मराठ्यांनी आणि सर्व 18 पगड जातीच्या लोकांनी त्यांच्या मागं छातीचा कोट करून उभं राहायची ही जरुरी आहे. या बाकीच्यांना थारा देऊ नका. हे 2-4 लोक आहेत ते जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम. आंतरवाली ते वडीवोदरी अशी रॅली आज सकाळी काढण्यात आली. त्याच्यावर बातम्या फ्लॅश होतात आणि असं सांगण्यात येतं की आता आंतरवाली सराटीमधनं ओबीसीचा जाहीर पाठिंबा आणि दोन्ही गावं एकत्र आले. काय सांगा? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलेलं आहे आणि हा भारत देश हा संविधानावर चालतो. एकमेव राष्ट्र आहे आपलं हे की हे संविधानावर चालतं. इथं प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा, जगण्याचा, सगळं करण्याचा अधिकार, आंदोलनही करण्याचा. कोणी उपोषण करते त्याला आमचा विरोध नाही. पण जे टार्गेट करते की मराठा आरक्षणाला टार्गेट करते, आमचं सरकारशी भांडण आहे, आमचं या लोकांशी भांडण नाही. आम्ही यांना कधी हेच नाही केलं ना. त्यांनी पण सरकारशी भांडावं, पण ते काय व्हायला ते मराठा आरक्षण किंवा जरांगे पाटील यांना टार्गेट करतात. तर ते कृपया त्यांनी करू नये. तुम्ही सरकारला जरूर भांडा, आम्ही सरकारला मांडणार आहे. आणि सरकारनं नाही दिलं 13 जुलैपर्यंत तर आमच्या मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे 13 जुलैपर्यंत थांबा. तुम्हाला खासदारकीत दाखवून दिलेलं आहे. विधानसभा बाकी आहे. 14 जुलै तुम्हाला सांगतो सर, जर 14 जुलैला मनोज जरांगे पाटलांना आदेश दिला आम्हाला उभं राहायचं नाही, पण फुकट सगळे हे मराठे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. 288 पैकी एकही सीट कोणाचंच लागू देणार नाही. फक्त मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाचं सरकार आम्ही आणू शकतो. काय सांगा? जय शिवराय. कशा पद्धतीचे